प्रॅक्टिस सेट 1.1 पाहू आपण. ज्या 3 कंडिशन्स आपण पाहिलेल्या आहेत, रेशो ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स, याच प्रॉपर्टीजवरती, याच 3 कंडिशन्सवरती हा प्रॅक्टिस सेट 1.1 बेस्ड आहे. पहिलंच एक्झाम्पल, बेस ऑफ अ ट्रायंगल इज 9 अँड हाईट इज 5. बेस ऑफ अ ट्रायंगल इज 9 अँड हाईट इज 5. बेस ऑफ अनदर ट्रायंगल इज 10 अँड हाईट इज 6. फाइंड द रेशो ऑफ एरियाज ऑफ दीज ट्रायंगल्स. ठीक आहे, इथे ट्रायंगलची नावं दिलेली नाही आहेत म्हणून मी ट्रायंगल 1 ट्रायंगल 2 असं घेतलेलं आहे. तुम्ही ट्रायंगलची नावं सुद्धा घेऊ शकता. लेट ट्रायंगल, फर्स्ट ट्रायंगल इज ट्रायंगल ABC, सेकंड ट्रायंगल इज ट्रायंगल PQR. मग काय लिहायचं आहे? बाय प्रॉपर्टी ऑफ रेशो ऑफ एरियाज ऑफ 2 triangles. काय येईल? प्रॉपर्टी काय आहे? एरिया ट्रायंगल 1 डिवायडेड बाय एरिया ट्रायंगल 2 इट इज इक्वल टू बेस इंटू हाईट. अतिशय सोपी एक्सरसाइज आहे ही. बेस 1 हाईट 1, बेस 2 इंटू हाईट 2. पहिल्या ट्रायंगलची बेस 1 किती आहे? 9 इंटू 5 डिवायडेड बाय 10 इंटू 6. 9 5s are 45, 10 6 are 60. याला कसा कितीचा भाग जातो? 15 ने याला आपण डिवाइड करू शकतो. 15 3s are 45, 15 4s are 60. म्हणजेच काय येईल? 3/4. हा झाला याचा एरिया, हे झाला याचा आन्सर. पहा, कॅल्क्युलेशनचा पार्ट याच्यामध्ये अतिशय कमी आहे, किंवा जे काही कॅल्क्युलेशन करायचं असेल ते कॅल्क्युलेशन अतिशय सोपं आहे. खूप मोठे मोठे कॅल्क्युलेशन्स नाही आहे. ही पहिली एक्सरसाइज अतिशय सोपी आहे. तुम्ही याच्यातले उदाहरणं अगदी सगळेच उदाहरणं अगदी सहज सोडवू शकता. फक्त बेस हाईट कोण कॉमन आहे ते बघायचं. कोणीच कॉमन नसेल तर दोन्हीचंही मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. ठीक आहे. आवश्यकता कशाची आहे? 2-2 मार्कांसाठी जेव्हा हे उदाहरणं विचारले जातात तेव्हा ही प्रॉपर्टीसुद्धा तुम्ही तिथे लिहिली आहे की नाही हे पाहिलं जातं. ठीक आहे, म्हणजे प्रॉपर्टी लिहायची आहे. प्रॉपर्टी याच्यासाठी महत्त्वाची आहे. हे जरा दुसरं उदाहरण. काय गिवन आहे आपल्याला? BC इज परपेंडिक्युलर टू AB, AD इज परपेंडिक्युलर टू AB, BC 4, AD 6, AD 8 आणि आपल्याला काढायचं आहे एरिया ट्रायंगल ABC डिवायडेड बाय एरिया ट्रायंगल ADB. ठीक आहे. कोणत्याही ट्रायंगलमध्ये AD किंवा BC, आता हे काय दिलेले आहेत? परपेंडिक्युलर दिलेले आहेत. परपेंडिक्युलर म्हणजेच काय दिलेलं आहे आपल्याला? त्या ट्रायंगलची हाईट आपल्याला दिलेली आहे. म्हणजेच इथे BC आणि AD ही हाईट झाली, AB हा झाला बेस. मग फ्रॉम फिगर आपल्याला काय दिसत आहे की दोन्ही ट्रायंगलमध्ये ही काय आहे? बेस काय आहे? कॉमन आहे. इन ट्रायंगल, पुस्तकातलेच नावं घेऊ. इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल काय दिलं दुसरं? ADB, बेस इज कॉमन. बेस इज कॉमन. मग देअरफॉर एरिया ट्रायंगल ABC डिवायडेड बाय एरिया ट्रायंगल ADB इज इक्वल्स टू काय राहील? हाईट कोण असणार? हाईट इथे वरची BC आहे, डायरेक्टली लिहू. खालती येईल AD. मग आता याचं रिझन काय? रिझन काय येईल? ट्रायंगल्स विथ कॉमन बेस. तुम्ही एका सरळ लाईनमध्ये लिहायचं आहे तिकडे. ठीक आहे. ट्रायंगल्स विथ कॉमन बेस हे महत्त्वाचं आहे. जसं मगाच्या उदाहरणामध्ये सुद्धा प्रॉपर्टी महत्त्वाची होती, तसंच हे लिहिणं महत्त्वाचं आहे. बस आता किंमत टाकायची. BC ची किंमत किती आहे? 4 आहे. AD ची किंमत 8. आन्सर आलं 1/2. 4/8 केलं, 1/2 आलं. यालाही मार्क आहेत, पण हे खूप मोठं सारखं उदाहरण नाही झालं. म्हणजेच प्रॉपर्टी सुद्धा महत्त्वाची आहे. प्रॉपर्टी लिहायला विसरायचं नाही. ठीक आहे. चौथं उदाहरण. आता इथे काय गिवन आहे आपल्याला? AP इज परपेंडिक्युलर टू BC. AP ही परपेंडिक्युलर आहे अँड AD इज पॅरलल टू BC. AD पॅरलल BC आहे. आता समजा हा दुसरा जो ट्रायंगल दिलेला आहे आपल्याला BCD हा दुसरा ट्रायंगल आहे. ABC हा एक गिवन ट्रायंगल आहे आणि BCD हा एक दुसरा ट्रायंगल दिलेला आहे. या दोन्ही ट्रायंगलचा जर आपण विचार केला, यांचा आपल्याला एरियाचा रेशोचा एरिया काढायचा
एरियाचा रेशो आपल्याला काढायचा आहे. ठीक आहे. मग ए पी ही याची हाईट दिलेली आहे. याही ट्रँगलची जर आपण हाईट घेतली तर ती कुठे येईल? या इथे अशी येईल. पण एडी आणि बी सी एकमेकांना पॅरलल दिलेले आहेत. याचाच अर्थ ए पी आणि डी ही जी काही आपण हाईट घेऊ, डी क्यू घेऊ समजा, या दोन्ही हाईट कशा येतील? याच्यामध्ये सारख्याच येतील, इक्वल येतील. दोन्ही ट्रँगलचा जर विचार केला तर हा झाला एक ट्रँगल, ही याची हाईट आहे म्हणजे हा झाला खालचा बेस. याही ट्रँगलसाठी बी सीच हा काय आहे? बेस आहे. म्हणजे दोन्ही ट्रँगलसाठी बी सी हा बेस आहे म्हणजे तो कॉमन आहे. दोन्ही साईड्स पॅरलल आहे म्हणजे हाईट सुद्धा काय आहे? कॉमन आहे, सेम आहे. म्हणजेच काय लिहिता येईल आपल्याला? इन ट्रँगल ए बी सी अँड बी सी डी हाईट अँड बेस आर कॉमन किंवा इक्वल. हे काय? इक्वल आहेत. हाईट अँड बेस आर इक्वल अँड देअरफॉर मग काय येईल? रेशो ऑफ एरिया ऑफ ट्रँगल ए बी सी डिवायडेड बाय एरिया ट्रँगल बी सी डी इज इक्वल्स टू. दोन्ही इक्वलच आहेत म्हणजेच काय येणार? 1/1 हे त्याचं काय येईल? आन्सर येईल. इथे मात्र तुम्हाला प्रॉपर्टी लिहावी लागेल. काय लिहिणार प्रॉपर्टी? ट्रँगल्स विथ कॉमन बेस अँड हाईट. ट्रँगल्स विथ कॉमन बेस अँड हाईट. याच प्रॅक्टिस सेट 1.1 मधले उरलेले 2 उदाहरणं तुम्ही होमवर्कमध्ये करायचे. याच्यानंतर आपण नेक्स्ट शिकणार आहे बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम.